आणि आता थेट जाऊयात नागपूरमध्ये। भाजपचे नेते आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी सध्या बोलत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नितीन गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर निघाले आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा अभिवादन ते करत आहे। आपल्या भाषणामध्येही नितीन गडकरी यांनी हजारोंच्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलेला होता आणि आता या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांचं अभिवादन करत आहे। नितीनजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत। सध्या काही नितीन गडकरी बोलणार नाही आहे, मात्र कार्यकर्त्यांचं अभिवादन ते करत आहेत। मोठ्या संख्येने प्रचंड उन्हामध्येही कार्यकर्ते जे आहेत आज या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्व थांबलेल्या कार्यकर्त्यांना नितीन गडकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्या घराकडे जात असताना आकाशवाणी चौकावर थांबले आहे आणि त्या ठिकाणी थांबून ते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा धन्यवाद करत आहे। नागपुरात आज तापमान जो आहे तो 40 अंशांच्या जवळपास आहे आणि एवढ्या प्रचंड उन्हामध्येही जे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते त्या कार्यकर्त्यांचा अभिवादन, त्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद देण्यासाठी नितीन गडकरी काही वेळ आकाशवाणी चौकावर थांबले आणि आता आपल्या घराकडे रवाना झाले। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर नितीन गडकरी यांनी आपला अर्ज भरलेला आहे आणि आज त्यांनी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चौकामध्ये उभं राहून अभिवादन सुद्धा केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।